बंधू नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव सर संभाजी शिवाजीराव शिंदे आहे. कुठून आलात आपण? मी हिंगोली जिल्हा वसमत तालुका बर. आणि आमचं गाव आहे वापटी. वापटी हे गावात गाव हुतात्म्याचं गाव आहे. का थोडं जास्त सांगाल का आपल्या गावात कोण हुतात्मा होऊन गेलं ते? हुतात्मा बहिर्जी शिंदे बर. हे आमच्या गावातील हुतात्मा होऊन गेले. त्यांच्यानंतर एक बापूरावजी शिंदे म्हणून होते, ते समजा आमच्या गावामध्ये शाळा बांधण्याचं काम केलेलं त्यांनी 1959 मध्ये. बर. हां, आणि आमच्या गावामध्ये समजा 50 माणसं स्वातंत्र्य सैनिक झालेली आहेत. अच्छा. त्या गावामधून मी आलेला. आमच्या आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, दादारावजी बाबारावजी शिंदे. आज आता तुमच्यासोबत किती जण आलात मी तुम्ही इथे? एकटाच आलेला आहे सर. बरं, गावातून मी बाकी मंडळी किती येणार आहे? आमच्या गावामधून तरी 10 गाड्या येतील सर. बरं, आपलं शासनाविषयी काय म्हणणं आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात? माझं एकच म्हणणं आहे शासनाविषयी, की शासनानं आता आमचा अंत पाहू नये. आता खूप दिवस झाले, 58 मोर्चे काढले आम्ही मागं, शांततेत काढले, ते शांततेत झाले. आम्ही त्या 58 मोर्चाला कुठं गालबोट लावू नये असे कामं केलेले आहेत. बरं. कुठं गालबोट लागलेलं पण नाही हो. आणि आजही लागणार नाही. कारण हे जे मराठी आहेत ते शांततेचा संदेश घेऊन जाण्यासारखं आहे. मराठ्याचं कोणतंही काम शांततेचा संदेशाचंच आहे. त्याच्यामुळं त्या अंतरवाली गावामधल्या लोकांचं बी खूप खूप अभिनंदन. कारण मी 10 तारखेला आलो. बर. सकाळी जेवायचं असते, चहा पाणी, आंघोळ झाली का माऊली, हे ते. गावातल्या मंडळी कोण विचारणा झाली हां, तुम्हाला? गावातल्या मंडळीतून विचारणा होती. मी रोज तिथं कीर्तनाला असतो मी. बरं. सकाळी समजा तिथं कीर्तन असते 2-3 टाईम. आज खेडकर आपल्या पुरुषोत्तम महाराज यांचं कीर्तन झालं 10 ते 12. ठीक आहे, मला सांगा 58 मोर्चाच्या वेळी आणि आताचा जो मोर्चा आहे ह्याच्यात काय वेगळेपणा वाटतो तुम्हाला? आताचा हे मोर्चा आहे हा विराट मोर्चा होणार आहे. भूतो ना भविष्य. याच्यानंतर असा मोर्चा नाही, असं कुठं काहीच होणार नाही. ते जर तुम्ही पाहसाल इकडे हा. हे 200 एकरचा एरिया आहे. हे 200 एकरमध्ये आपले इथं पब्लिक बसणार आहे. हे 250 एकर, हे इकडं 50-50 एकर केलेलं आहे. अजून नंतर हे 200 होते, त्याच्यानंतर 50 वाढलेलं आहे इकडं. हे बरं. गाड्याला पार्किंग याच्यासाठी किमान 700-800 एकर. तुम्ही ज्या भागात येता हं. त्या भागातल्या लोकांचं मुख्य उत्पन्नाचा स्रोत काय आहे? आमच्या भागामध्ये आता आमचं गाव हे कोरडवाहूमध्ये येते. बर. आणि जे आमच्या इकडचा जे कुरुंदा साईड भाग आहे हा इरिगेशन आहे. बर. आमच्या इकडं वाईच्या समोर हं. आमच्या इकडं कोरडवाहू शेती. काय पाणी पडलं तर त्याच्यावर शेती. यावर्षी तर का पाणी पडलं नाही. बेभरवशी हा, उत्पन्न आहे. बेभरवशी. देवाच्या भरोशावर सगळं आमचं काम आहे. बर. हं. तुमच्या गावातले जे तरुण मंडळी आहे, सुशिक्षित मुलं, हा. तर त्यांचं शिक्षणाचं प्रमाण आणि त्याच्यातून त्यांना नोकऱ्या वगैरे मिळायचं याबाबत कसं चित्र आहे तुमच्याकडे? आता आमच्या गावामध्ये शिक्षणाचं महत्त्व म्हणजे आमच्या गावामध्ये शाळा आहे, खूप शिकतात पण नोकरीला लागत नाही. बर. आणि मोठ्याचं अनुकरण छोटे करत असतात. हं. जर मोठेच नाही लागले तर ते नाही लागले मी काय करू, असं एक भावना होती माणसाच्या मनामध्ये. आणि हे जे इंजिनिअरिंग मेडिकलचं जे शिक्षण आहे ते हा. यामध्ये भरपूर फीस भरावी लागते, तर तिथं कुठं अडचण येते का आपल्या मुलांना? 100% त्या अडचणी खूप आहेत. कारण मराठा समाजाच्या मुलाला फी भरणं होईना झाली. कारण आमचं उत्पन्न आहे 40,000 आणि फी भरा 2 लाख. कुठून भरा? बरोबर आहे. आता आमचं राशनच्या कार्डावर उत्पन्न दिलं 40,000 रुपये आणि 2 लाख भरा. कुठून भरा? अच्छा, म्हणजे पैशाअभावी शिक्षण नाही आणि शिक्षण होऊ शकत नसल्यामुळे नाही. नोकरी नाही, हा, त्याच्यातूनही नोकरी. बेकारीची आणि शेतकऱ्यांची आता तीच परिस्थिती. शेतकऱ्याच्या लेकराला लग्न होईना झाले तर. बरं. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की या विराट मोर्चाचे जे मुख्य आधारस्तंभ आहेत मनोज जरांगे पाटील, यांना आपण भेटलात का? मनोज जरांगे पाटलाला मी कालपासून भेटत आहे. बर. काल ते जे सकाळी 3:30 वाजता आले इथं. बर. त्यांचा स्वभाव एक लई प्रेमळ आहे. आता ते इथे आले होते, बर. स्वतः पाहणी केली आणि 200 एकरची जी पाहणी आहे त्यांनी स्वतः केलेली. ते थांबले नाही कारण त्याच्या हाताला सुई आहे, तरी पण ते काम करतच आहेत अजून. बरं, भल्या भल्या राजकीय नेत्यांना जे जमलं नाही ते काम म्हणजे सर्व सकल मराठा समाजाला एकवटण्याचं काम जरांगे पाटलांनी केलं, हो. त्यांच्याविषयी काय सांगाल आता थोडक्यात? आता या माणसाला देवाचं रूप द्यावं लागतं. हे देव माणूस आहे. जसे आपले छत्रपती जन्माला आले तसे आपल्यासाठी आता हे छत्रपती झालेले आहे. ठीक आहे, आता फक्त जवळपास 40 ते 42 तास राहिलेले हा. आहेत परवाच्या सभेला. हा. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जनता येणार आहे, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छेल? तुमचा निरोप काय असेल? निरोप काय असणार आहे? येते वेळी शांततेत यायचं, शांततेत जायचं, हे मेन आपला एक निरोप आहे. कारण आपले जे पहिले मोर्चे झालेले त्याला कुठं गालबोट लागले नाही, आता हे लागणार नाही.
येत्या वेळेस गाड्या दमन आणायच्या, आधी विचारपूस करायची पार्किंग कुठे आहे काय नाही. जे आपले जे मंडळी आहेत त्याला इकडे फोन लावायचा, समजा हे आज सगळ्यांनी शिस्त पाळावी, शिस्त पाळायची, कुठलाही गालबोट लागणार नाही गारबोट लागू नये, कार्यक्रमाला. असं काम करायचं. अगदी धन्यवाद. तुमचं पुन्हा एकदा नाव सांगा आम्हाला. संभाजी शिवाजीराव शिंदे, तर शिंदे साहेब राहणार तुमचे वापी, तालुका वसई. तुमचे मनापासून आभार आहे. धन्यवाद.